शिवरात्र आली आहे आणि लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण उपवास करतात. तर म्हटलं चला मुलांसाठी घरच्या घरी हेल्दी आणि टेस्टी असे राजगिरीचे लाडू बनवूया. कारण खूप दिवसापासून घरात राजगिरा तसाच पडला होता. तर काय करायचं, अगोदर कढई आहे ना गॅसवरती एकदम हाय फ्लेमवरती गरम करायला ठेवायची. कढई चांगली तापली की मग यामध्ये थोडासा राजगिरा टाकून घ्यायचा आणि आहे ना एक सुती कापड घ्यायचं आणि तो हलवायचा, म्हणजे असं फिरवून घ्यायचं. नाहीतर काय होतं, पूर्ण लाह्या इतक्या फुलतात ना, पूर्ण किचन कट्टाच भरून जातो लाह्यानी. त्यामुळे एक रुमाल जवळ ठेवायचा. छान अशा लाह्या फुलतात, तुम्ही पाहू शकता. लाह्या भाजून झालेल्या आहेत. आता कढईमध्ये मी 1 चमचा पाणी टाकलं आहे, गूळ चिटकू नये म्हणून, आणि नंतर गूळ टाकून घेतला आहे. छान असा पाक बनवून घ्यायचा आणि हे गरम असतानाच यामध्ये लाह्या टाकून घ्यायच्या. ही प्रोसेस आहे ना एकदम फास्ट करायची आहे. आणि हे मिश्रण गरम असतानाच आहे ना याचे लाडू वळून घ्यायचे. जर हे मिश्रण थंड झालं ना त्यानंतर लाडू वळवता येत नाही, त्यामुळे पटपट असे लाडू वळून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता आपले लाडू वळून झालेले आहेत. किती छान असे लाडू तयार झाले आहेत. आणि खायला पण हे खूप टेस्टी लागतात आणि खूप हेल्दी पण असतात. तर नक्की ट्राय करा. बाय.